हे जे चाललं होतं ना आपलं, लगेच प्री टार्गेट करा, लगेच हे करा, लगेच नेक्स्ट प्री आली. मग होतं काय, सध्या प्रीवर फोकस केला, पास झालात तर काय पॉसिबिलिटी सांगितली मी तुम्हाला, पण आपण लगेच आता एवढ्या अभ्यासावर पास होणं शक्यच नाही. एवढा अभ्यास आहे तर मग डेफिनेटली काय होणार, आपण फेल होणार. आता फेल झालात दोन्ही साईडने तर काय करत, नेक्स्ट प्री. बरं नेक्स्ट प्री केल्यावरही परत आपण प्री पुरताच अभ्यास करतो, कधी मेन शेडेतच गाठली नाही. ह्याच्यामुळे होतं काय, परत जर इन केस तुम्ही पास झालाच तरी तोच मुद्दा येतो की अजूनही अर्धवटच चाललाय आपला अभ्यास. कम्प्लिटली पूर्ण अशा मेन्सच्या विषयांना आपण वेळ दिलाय का आणि तेवढी डेप्थ गाठली आहे का, नसल्यामुळे इथं पण परत दोन पॉसिबिलिटी येतात. परत पास व्हायची शक्यता फारच कमी, म्हणजे पुन्हा अपयश आलं. मग मेन्स देऊन पण अपयश आलं की पुन्हा काय सापडतं, परत नेक्स्ट प्री. का, कारण वेळच नसतो. तुम्ही ह्या परीक्षा देत एक दिली की दुसरी दिली की तिसरी, ही येतच राहते आणि दमछाक व्हायला लागते. असं होतंय का? जुन्यांना एकदा विचार आवर्जून भेटा आणि त्यांनी ह्या ट्रॅपमध्ये किती अडकलेत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आहेत बघा, सतत नेक्स्ट प्री नेक्स्ट मेन्स, नेक्स्ट प्री नेक्स्ट मेन्स. हे काय बघा ना, हे अपयश आलं, नेक्स्ट प्री, ही परत नेक्स्ट प्री, आणि खाली आता न थांबणार आहे, हे इन्फिनिट आहे, चालू राहतं हे. ह्याच्यात परत इथं मेन्स, परत इथं फेल आलं, फेल झालं की परत नेक्स्ट प्री. आणि हा ट्रॅप आहे प्री मेन्स. तुम्ही याच्यातून बाहेरच पडत नाही. ह्याला आपण अपयशाचं चक्र म्हणू. जसं की पॉवर्टी ट्रॅप आहे ना आपल्याला, तसा हा ट्रॅप आहे, फेलरचा ट्रॅप आहे. एकदा मी म्हणतोय म्हणून खरंच जुन्यांना विद्यार्थ्यांना एकदा भेटा आणि त्यांच्याबद्दल असं झालंय का, सतत धरसोड, ही बदल, ही प्री, ही मेन्स, ती मेन्स, आणि तुम्ही कितीही मेन्स द्या, तसं असलं असतं तर मेन्सच्या अनुभवावर प्री निघते का. बरेच विद्यार्थी असे दाखवतो तुम्हाला, त्यांनी खूप मेन्स दिल्या, 10, 12, 15 मेन्स दिल्यात, कधी प्री सुद्धा निघाली नाही. कारण प्रीची परत परीक्षेची डेप्थ वेगळी किंवा त्याचा अप्रोच वेगळा. इकडं लँग्वेज तुम्ही खूप डीपमध्ये कराल, पण प्रीला लँग्वेजच नाही आहे, इंग्लिश मराठीच नाही आहे. आता म्हणजे काही गोष्टी इकडे जे केल्या तिकडे कामालाच नाही आहेत, आणि काही इकडे जे कराल तिकडे कामाला येणार नाही. म्हणजे हे सगळं मिसमॅचच आहे. धरसोड केली की प्री अर्धवट, मेन्स अर्धवट, रिझल्ट अर्धवट, आणि असं करत वर्ष निघून जातात. येस ऑर नो, पटतंय का आता हे तुमच्या अनुभवातून आलं नाही पण ऐकण्यात तरी आलं असेल का. आणि जर तुम्हाला हा अनुभव घ्यायचा नसेल तर परत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हा झाला प्रॉब्लेम, मी सोल्युशन सांगणार आहे शेवटी. आणि हे पटलं असेल तर नक्की एकदा परत लाईक करा आणि फीडबॅक मेन्शन करा. हे सगळं तुमच्या भविष्यात येणार आहे तुमच्या वाट्याला, आणि येऊ द्यायचं नसेल तर मग व्यवस्थित प्लॅन करावं लागेल. ते म्हणतो आपण मराठीत म्हणू ना, पुढच्या ठेस मागचं शान. मग आता आधीच्या जुन्याच्या विद्यार्थ्यांनी चुकलं, काही कारणाने झालं असेल त्यांचं, ठीक आहे ना, हरकत नाही ना. मग तुम्ही तसंच फॉलो करायचं का, पॅटर्न तेच करायचं का. बरं, आता ते तुम्ही ठरवा. मी म्हणत नाही की बऱ्याच जण असं सर मग ही प्री आम्ही टार्गेट करायची नाही का. कारण बाबा तुम्ही ठरवा ना, तुम्ही किती सक्षम आहे, तुम्ही कशाला तयार आहात, प्रीला का मेन्सला, 2025ला का 26ला, इट्स युअर ओन डिसिजन. हे फक्त मी जे जनरलायझेशनमध्ये सांगतो, प्रत्येकाने फॉलोच केलं पाहिजे 100%, अजिबात माझा अट्टाच नाही. हे तुम्हाला लागूच होतं असंही नाही आहे, तुम्ही ठरवा. मी जनरली तुम्हाला सगळे तुमच्या समोर प्रॉब्लेम आणतोय आणि त्याच्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायला सोपं जाईल. एकमेव एवढाच उद्देश आहे माझा.